विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात महाड मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार भरत गोगावले यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे। महाड, पोलादपूर आणि माणगाव या 3 तालुक्यातील माजी सैनिक संघटनेने भरत गोगावले यांना पाठिंबा जाहीर केलाय। गोगावले यांचं पारडं आणखी जड झाल्याचं वातावरण सध्या निर्माण झालंय। महाड येथील कोटेश्वरी तळे सभागृहात माजी सैनिकांनी मेळावा घेऊन पाठिंबा देत असल्याची घोषणा केली। यावेळेस माजी सैनिकांचे कुटुंब देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। गोगावले यांनी माजी सैनिकांना नेहमीच आधार दिला असल्याने निवडणुकीत त्यांच्या सोबत राहणार असल्याचा विश्वास या माजी सैनिकांनी व्यक्त केला आहे। ज्यावेळेस आमदार गोगावले साहेब ते आज आमदार आहेत, पण 1999 साली ज्यावेळेस कारगिल युद्ध सुरू होतं, वाजपेयी साहेबांचं सरकार होतं, त्यावेळेस जे शहीद जवान झाले होते त्यांच्या बॉडी घरोघरी जात होत्या। अशा वेळी समाजामध्ये एक भयभीत वातावरण तयार झालं होतं। अशा वेळी गोगावले साहेब काही सुद्धा नसताना राजकारणामध्ये ते प्रत्येक सैनिकाच्या घरी जाऊन त्यांचं सांत्वन करत होते आणि ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि आज म्हणून आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा जाहीर करत आहोत। गोगावले साहेबांनी जे आमच्यासाठी कामं केलीत आणि जे काही निधी आम्हाला ते देत आहेत ती फार मोठी गोष्ट आहे। आम्हाला कॅन्टीन नव्हती आणि त्या कॅन्टीनचं प्रोसिजर चालू आहे आणि त्यासाठी आम्हाला निधीची गरज होती आणि आहे ते आम्हाला उपलब्ध करून देत आहेत आणि आमच्या कुठल्याही कार्यक्रमासाठी किंवा कुठल्याही आमचे जे प्रकल्प आहेत, इतर प्रकल्प आहेत, त्या प्रकल्पांसाठी पण ते आम्हाला निधी उपलब्ध सरकार करून देणार आहेत।